आणि त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आणि भगवंताच्या संगतीमध्ये आणि हा काला झाला. कारण काला वैकुंठात नाही, वैकुंठी तो ऐसे नाही आणि कवळ काही काल्याचे. देवलोक याची अपेक्षा करतात पण देवलोकांना काला मिळत नाही. कारण काला होतो संतांच्या संगतीत. काला करती संतजन, काला हा संतांच्या संगतीत होतो. आणि या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणा असतो भगवंत. काला करता संत, प्रमुख पाहुणा असतो भगवंत. तर काला करती संतजन आणि स्वयं त्यांच्या नारायण. आणि ऐका, तो स्वतः भगवान परमात्मा तो कालाचा प्रसाद वाटतोय, पण घेणारा कोण असतो त्याचं उत्तर ऐका. भाग्याचा तो पावे येते, म्हणून घेणारा भाग्यवंत असतो. म्हणजे काला संत करतात, काला भगवंत वाटतो, पण तो काला घेण्याकरता भाग्यवंत लागतो. आणि म्हणून भाग्याचा तो पावे येते. ऐका, आणि म्हणून आपल्या कार्य संप्रदायामध्ये या काल्याच्या कीर्तनाला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे. अशा प्रकारे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये भगवान कृष्णाने जो काला केला, आपल्या पांडुरंगाने जो काला केला, तोच काला आपले सद्गुरू झेंडूजी महाराज वेडीकर, त्याचप्रमाणे आदिशक्ती मुक्ताई माता आणि यांच्या कृपाशीर्वादानं आपल्या या संपूर्ण खानदेश परिवारामध्ये, आपल्या विदर्भ परिवारामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि ठिकठिकाणी या संप्रदायाच्या माध्यमातून आणि हा काल्याचा गोड आनंद आपल्याला प्राप्त होतो. तो आनंद ज्या संतांनी केला, शुकाचार्य महामुनी श्रीमद भागवतामध्ये त्याचं वर्णन करतात. तरी बिभ्रत वेणू शुंगवेत्रेच कक्षे वामे पानो श्रवणतवलं तत्फलानंगलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिश्रोदन् आसयन्नर्भविस्वै. भाविक भक्त मंडळी विषय ग्रुप हे त्या ठिकाणी रात्री आलेत. त्यांनी सत्कार वगैरे केला. तर त्या कार्यक्रमामध्ये, त्या बोलण्यामध्ये आणि सहज मी बोलून गेलो. साहेब बोलले की ठीक आहे, आम्ही त्याचा चिंतन करू, विचार करू. हा असा आनंद जर तुम्हाला सातत्याने हवा असेल तर आपण खेळीमेळीने एकत्र येऊ आणि आजपासून स्कीम आखून ठेवा. एक साडी द्यायची तुमची भक्त सेवा संतांच्या चरणारोजी अर्पण करू. माऊलींसोबत भजन होईल. भजनाच्या नंतर आपला काल्याचा अभंग होईल, ही दहीहंडी फुकेल आणि मग त्या ठिकाणी आपण सर्वांनी शांत चित्तानं प्रसाद असा ग्रहण करायचा आहे की कोणीही तो खाली एक शीतही टाकू नका. कारण या प्रसंग फार महत्व आहे. एक शीत देखील खाली काढू नका. वाटणाऱ्यांनी दक्षते घ्या आणि सर्वांना शांततेनं प्रसाद आपला द्यायचा आहे. तत्पूर्वी आणि माऊलीचं भजन होण्याच्या अगोदर या सगळी प्रेरणा दिली आहे. ती प्रेरणा आमचे आणि हरिभक्तीपरायण आणि पितृतुल्य आणि सदाशिव बाबा आणि यांची जी प्रेरणा होती, त्यांचं मनोगत होतं आणि त्यांच्या मनोगताप्रमाणे या परिवाराने हा कार्यक्रम साजरा केला. आणि म्हणून बाबांना या ठिकाणी सन्मानपूर्वक आणा. बाबांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. या बाबा, या या खुर्ची घ्या वाटलं. आणि आपला संपूर्ण परिवार या ठिकाणी या. कुंडली कवचारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.
शिंके लावी येले दुरी लावी येले दुरी शिंके लावी येले दुरी लावी येले दुरी होतो तिघांचे मी वरे होतो तिघांचे मी वरे तिघांचे मी वरे होतो तिघांचे मी वरे होतो तिघांचे मी वरे होतो तिघांचे मी वरे तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे मुका पसरोनी गडे मुका पसरोनी गडे पसरोनी गडे वाहतेच्या धारा वाहतीच्या धारा यारे दोहीच्या कोपरा 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 तुका मने हा ना ठोका तुका मने हा ना ठोका अधिका उडेने जे का अधिका उडेने जे का उडेने जे का अधिका उडेने तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे मुका पसरोनी गडे मुका पसरोनी गडे पसरोनी गडे पसरोनी गडे मुका पसरोनी गडे मुका पसरोनी कंठेरला कृष्ण मध्ये आवाज प्रकाश बोलिया ब्रह्माटिका उत्तम काला तुका म्हणे मू मंडळे म्हणे मू मंडळे तुका म्हणे मू मंडळे म्हणे मू मंडळे म्हणे मू मंडळे आम्ही बडे वीरा गाडे बडे वीरा गाडे आम्ही बडे वीरा गाडे दादा वासुदेव उत्तरे महाराज